नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन महालात, ज्याचं नाव आहे फालतूगिरी राजवाडा. मला आज आनंद होतोय की मी नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गाने माझ्या नवीन महालात आलो. हा भुयारी मार्ग आणि हा नवीन महाल कोणतंही झाड न तोडता बांधलाय. याचा अर्थ प्रगती ही झाड न तोडताही होऊ शकते. वा वा वा. आणि एवढंच काय, तर मी माझ्या महालासमोर सगळी झाडं लावायला सांगितले. बापरे, इकडे तर पालवीच फुटले नवीन. इकडे ज्येष्ठ मध, बाजूला तुळस, इकडे लवंग, जमाल गोटा. ह्या अवदसे बाजूचा नेहमीच काहीतरी घोळ होतो. जाऊ दे, कशाला ती लफडी. माझा महाल नवीन असून देखील सगळी शांतता आहे, तो निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बदामाचं दूध पिऊन झालेला साईड इफेक्ट अजून उठलेला दिसत नाहीये. झाले बापाच्या श्राद्धाचं जेवण वाढून झालं. दादूस, पापड वाढायचे राहिले. अशी लात मारेन ना, अख्ख्या मंडपात फक्त चुरा सांडेल. दादूस, कळली तुमची लात मारण्याची वृत्ती कळली. चार चौघात तुम्ही माझी तौहीन करताय. आप जैसे सितारे हमारे सामने बैठे, हमारा नसीब है अच्छा. होय काय? आप जैसे सितारे हमारे सामने बैठे हैं, हमारा नसीब है अच्छा. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. झाले इज्जतीचे फाटलेले कंदील चव्हाट्यावर लावून झाले असतील, तर हे तुझं अपशकुनी थोबाड घेऊन माझ्या समोर सकाळच का आलायस ते सांग सलीम शिवलकर. दादूस, मना इजाजत हवी आहे. भिजले बदाम. भिजले बदाम 1000 वेळा सांगितलंय ते मुघले आजम आहे, तरी तू बदाम भिजवतोसच. ते भिजवलेले बदाम एकदा खा म्हणजे तुझ्या लक्षात राहील सलीम. आणि फालतूगिरी बंद कर आणि मुद्द्याचं काय ते बोल. बोलतो दादूस. यावेळी मी असं काहीतरी करणार आहे जेणे मी जग जिंके. जग? अरे लाईट गेल्यावर टॉयलेटच्या बाजूला आयशीला उभा करणारा तू जग जिंकायच्या वार्ता कशा करतोस? कर माझ्या. दादूस, वार्ता आणि चर्चा तर होणारच का? कारण यावेळी मी साहित्य संमेलन काढणार आहे. अच्छा, म्हणजे यावेळी इज्जतीला तू साहित्य संमेलन म्हणतोयस तर? दादूस, गप्प बस. साहित्य संमेलन काढत नाही, ते भरवतात. अध्यक्ष नेमल्यावर जे बोलतात त्याला उनी धुनी काढणं म्हणतात, आणि म्हणून ते तुझ्या एकट्याचं काम नाही सलीम. कोण कुत्रा म्हणतोय मी एकटाय? मी. मग ठीक आहे. मी म्हणतोय तू एकट्याने कसं पेलवशील? दादूस, मी एकटा कुठे? माझ्या सोबत असेल माझी टवकाय हुस्न. हुस्न हार्ट अटॅक, अनारकली दगडू मयेकर. ही अख्खं मच्छी मार्केट आता जी फिरून आली आणि आल्या आल्या तुझं नाक खाजवलं. आणि ही अनारखळी आणि कोळी डान्स म्हणजे ही डायरेक्ट जेट्टीवरून आली की काय? दादूस, ती माझी क्युटी पाय माझी लाईफ ऑफ पाय त्यांच्या पायावर. पाय लागू दगड फुल. दगड फूल. ही अनारखळी आहे की अनारखोळी आहे? चूक झाली सासरुद्दीन. सासरुद्दीन, या वयात माझी नव्याने बारशी घालण्यापेक्षा साहित्य संमेलनाचं नाव काय ते सांगा. दादूस, माझ्या साहित्य संमेलनाचं नाव आहे अकबर साहित्य संमेलन. इथे साहित्याला पण बुडबुडे येतात. येऊ देच,
साहित्याला येऊ देच म्हणजे झालं. दादूस, साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आपण सगळ्या प्रमुख पाहुण्यांना 21 तोफांची सलामी द्यायची. परत गप्प बस सलीम. परत कशाला? मागच्या वेळी आजोबांच्या वाढदिवसाला 21 तोफांची सलामी देत होतास. 20 तोफांची सलामी बरोबर दिलीस. 21व्या तोफीला शिंकलास, डायरेक्शन बदलली आणि आजोबा डायरेक्ट उत्खननात सापडले. माहितीये काय, बिचारे डायनासोरच्या अंड्यावर उपडी झोपले होते. सल्तनते पोपटी मिरची. मिरची, वादग्रस्त मसाला, याच्यावर मी तरी न बोललेलंच बरं. मिनी का बोलता? आपली निमंत्रण पत्रिका तयार, बघून घ्या. बघ, ही एवढी काळी पत्रिका. इकडे 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 ठेवली. चिकटावली बघा. या निमंत्रण पत्रिकेनुसार पहिल्याच दिवशी आपल्या पुस्तकाचे धिंडवडे निघणार आहेत. धिंडवडे, हा. सभ्य माणसं त्याला ग्रंथ दिंडी म्हणतात मुली. त्याच आम्ही करणार. आम्ही ग्रंथ दिंडी काढणार. मेन गेट पासून मेन स्टेज पर्यंत रेड कार्पेट टाकणार. त्या रेड कार्पेटवर तुमचा फोटो असणार आणि मग माणसं त्याच्यावरून चालत चालत मेन स्टेजवर जाणार. म्हणजे अख्खी ग्रंथ दिंडी माझ्या उरावरून नेऊन तुम्ही माझ्या थोबड्याचे झेंडवडे काढणार. सलीम, अरे कोणत्या प्रकारचं साहित्य संमेलन आहे हे? या अवदसेच्या नादाला लागू नको. तमालपत्र, पत्र किंवा मेसेज पाठवून हिला सांगा ते सल्तनत हिंद आहे म्हणून. दादूस, पण ती बरोबर बोलते. काय? माफ करा सल्तनत हिंग. हिंग, आता ह्याच्या पण जिरे मोरीला फोडणी द्यायची वेळ आली आहे सलीम. फोडणी द्या, पण नंतर द्या. त्याच्या आधी आम्ही तुमच्यासाठी अध्यक्षीय भाषण लिहिलंय, तर तुम्ही वाचा. माझ्यासाठी अध्यक्षीय भाषण? हो. वा, तुम्ही दोघांनी लिहिलंय, वाचलंच पाहिजे. अकबर अप्रसन्न. ठीक आहे, मी अकबर बेटकर. चांगलं लिहिलंय. मी अकबर बेटकर अजिबात लायकी नसताना या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निर्लज्जपणे माझा अपशकुनी चेहरा घेऊन तुमच्या समोर लोचटपणाची हद्द करत उभा आहे. एक प्रकारे तुम्ही एका बारदानाला गालिचा करताय, धोत्र्याच्या फुलाला गुलाबाची उपमा देताय. पण ठीक आहे, मी नालायक आहे हे मी माझ्या दळभद्री मनाने मान्य करतो आणि अध्यक्ष म्हणून तुम्ही मारलेल्या वाहनांचा स्वीकार करतो. हे रानटी प्रेम माझ्याबद्दलचं कुणाचं सांडलं ही ते सांगा. शास्त्रज्ञ, आत्मनिंदा हेच खरं आणि प्रामाणिक साहित्य असतं. म्हणून काय एवढं खरं बोलायचं? दादूस, ते आम्ही काय लिहिलंय बघण्यापेक्षा आम्ही ते कसं लिहिलंय ते बघा. मी 13 दिवस आणि हिने 13 रात्री जागून हे अध्यक्षीय भाषण लिहिलंय. दिसतंय ते बापाचं 13वं घातलेलं दिसतंय भाषणामध्ये मला. तुम्ही कला आवरेत चिरताय. जरा शांत व्हा. मी पुढचं काय सांगतं ते ऐका. या सगळ्या कार्यक्रमानंतर आपण एक परिसंवादाचा कार्यक्रम पण ठेवणार आहोत. परिसंवाद? साहित्य घेणार? वा, म्हणजे माझ्या नवरत्न दरबारांचा समावेश केलाय तर? नाही दादूस, ते नाही येणार आहेत. जुने नाही, सगळे नवीन आहेत. कोण? बाबी नाटेकर, गुंडू चिकने, बबन तोरसकर, झंप्या पोटफोडे उर्फ कवी झेड. आणि या सगळ्यांचा बाप, ज्याच्या साहित्य चळवळीने साहित्य विश्वात वलवल निर्माण झाली, असा या थोर साहित्यिक फोंड्या वांदरकर. फोंड्या वांदरकर हे साहित्यिकाचं नाव आहे? अरे ह्याने आयुष्यात कधीतरी मुगडाळ 1 किलो असा तरी लिहिलाय का कागदावर? कोण हा फोंड्या वांदरकर आणि कुठल्या विषयावर बोलणार आहे तो? विषय तुम्ही सांग. सल्तनते दालचिनी. ही पोरगी जवळ जवळ मला मसाल्याच्या डब्यामध्ये सेटलच करणार बहुतेक. अरे काय बोलतेस काय तू? मी तुम्हाला परिसंवादाचे विषय सांगते. सांग. अकबर शाप की वरदान, अकबर सैतान की संत, अकबरची 1000 लफरी, अकबर जोद्धा वैवाहिक समस्या ना अकबर मेलाच पाहिजे. कधी? हे विषय आहेत. अकबर मेलाच पाहिजे हा तुमचा विषय? हे असे 5 विषय आहेत आमचे. हे तुमचे 5 विषय कमी आणि माझ्या तिरडीचे 4 बांबू आणि 1 मडकं जास्त वाटतंय मला. काय पण बोलू नका. जिल्हे सांडपाणी. सांडपाणी? अरे बिन झाकण्याच्या गटारा काय बोलतोयस काय तू? कळतंय तुला? असं नसतं ते. हे साहित्य संमेलन कमी आणि अकबर हत्या संमेलन जास्त वाटतंय मला. पण आम्ही तुमच्या नावाने पुरस्कार पण देणार आहोत. पुरस्कार?
माझ्या नावाने येणारच. काय बोलतेस का? ये ग बाय माझे ये. माझ्याशी बोला, माझ्याशी बोला, माझ्याशी बोला. म्हणजे तानसेनला बेस्ट सिंगर आणि बिरबल बेस्ट रायटर. हा, आणि महाराणी जोधाला उत्कृष्ट कॉमेडी कथाबाह्य कार्यक्रम. नाही नाही नाही, यातलं एक पण नाही कोणालाच द्यायचं. फक्त एकच पुरस्कार द्यायचा, तो पण माझ्या बापसाला, दगरू मयेकरला. झंडूश्वर अकबर स्मृती चिन्ह पुरस्कार, तो पण जीवन गौरव. झंडूश्वर अकबर स्मृती जीवन गौरव. माझ्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही पुरस्कार वाटताय? तुम्हाला लाज वाटते? हा, आणि हिच्या थेरड्यानं काय केलंय की त्याला जीवन गौरव देताय तुम्ही सलीम? दादोस, तुम्ही हिच्या थेरड्या म्हाताऱ्याबद्दल उलट सुलट बोलू नका. तुम्ही त्यांचा आदर करा. आदर चोर कुठला? दादोस, आदर. परकीय 1.5 लाख शत्रू जेव्हा आपल्या राज्यावर चाल करून आलं होतं, तेव्हा तिच्या एकट्या बापसाने त्यांना परतवून लावलं होतं, कुठलाही रक्तपात न करता. एकट्याने? हा. कसं शक्य आहे? आदल्या दिवशी 1.5 किलो पावट्याची भाजी खाल्ली होती. अच्छा, म्हणजे त्यांनी त्यांचं कर्तृत्व प्रूव्ह केलंय तर. मग अशा माणसाला आपण जीवन गौरव द्यायला नको? मग जीवन गौरव नको, त्याला जीवन चूर्ण द्या. ती सिच्युएशनची डिमांड आहे. आणि काय रे, हे जीवन गौरव म्हणजे काय प्रसाद वाटला ज्याला भेटेल त्याला वाटत सुट्टाय? सल्तनते अलकाताई. अलकाताई, आता आणा मला माहेरची साडी आणि नांदायला पाठवा कुठेतरी. अगं म्हणजे बाय, ते असं नाही आहे, ते सल्तनत मकरंद आहे. ए टमकाळ्या, काय जमत आहे ते सांग. ए, तो मिमिक्रीचा विषय नाही. तुम्ही बोललात म्हणून मी व्यक्त झालो. ते सल्तनते हिंद आहे. आणि हे कोणत्या प्रकारचं वसाड साहित्य संमेलन आहे? हा, अरे म्हणजे ग्रंथदिंडी माझ्या उरावरून जाते. आणि साहित्यिक म्हणून फोंड्या वांदरकर ह्याला बोलवणार? असल्या थुकरट साहित्य संमेलनाला मी विरोध करतो. याला एक छदाम पण मिळणार नाही. सलीम, लिहून घे. दादोस, तुम्ही या साहित्य संमेलनात छदाम जरी दिला नाही तरी हे साहित्य संमेलन मी रस्त्यावर सादर करेन. अरे पण का? कारण तुम्ही युद्ध साहित्य घेऊन जनतेला युद्धखोर बनवताय. पण एक गोष्ट विसरताय. कुठली? कुठल्याही जुलमी सत्तेला उलथवण्यासाठी खरं साहित्यच उपयोगी पडतं. म्हणून हे खरं साहित्य मी लोकांपर्यंत पोहोचवणार. तुमची जुलमी सत्ता उलथवायला माझ्या खऱ्या साहित्याला थोडा वेळ लागेल, पण तुमची वेळ नक्की येईल. कारण आली रे आली, आता अकबरची येल आली. आता माझी सटकली, मला राग येतोय, कळलं का? सल्तनत आहे खरपलेली फोरणी. करपलेली फोरणी? जाड्या सिंगम, तुझी रेसिपी पूर्ण झाली काय? सिपायो, जेवायला बसा. जेवायला एक मिनिट. हॅलो, टूर्स अँड ट्रॅव्हल्स नारंगी. जांभळाची मोसंबी. ओ, जांभळाची मोसंबीची नाही मिळत इथे. काय रॉंग नंबर. कुठूनही फोन कर. हा ज्योती बोल ग. अगं कसलं मजेत. आता स्वित्झर्लंड आणि मलेशिया विकायचंय ना मला. काय बसलंय विकत. पण आधी बरं होतं ग. शिर्डी, शिंगणापूर, अष्टविनायक कसं बरं पडायचं. असं गाड्याच्या गाड्या भरून पाठवायचं मी. पण हे स्वित्झर्लंड म्हणजे, आणि त्यात तिथे एखादा देऊळ पण नाही ग. म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स कसं करायचं ना. पण त्यात आमचं नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळं घोळच आहे ग. हो, काय घोळ असतो? एक करते तुला. घोळ काय? काही नाही, बोला. हॅलो. मला वाटलं अंगावर तुम्ही चिमटा काढा मला. काय? चिमटा काढा ना मला. चिमटा वगैरे चिमट्याने काय होणार? म्हणून साऊंड बघितलं. गौरव मोरे. येस येस, मिस गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तेच ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे. येस. बोला ना सर, बोला. हनीमूनला. हा? हनीमूनला. हा? हनीमून. सर तुम्ही सॉरी, हनीमूनला जायचंय. हनीमूनला. सर तुम्ही भलतेच धीट दिसताय. म्हणजे रितसर लग्नाचं तरी विचारायचं, डायरेक्ट हनीमून म्हणजे. नाही, कसं आहे ना, माझा मराठीचा प्रॉब्लेम असेल, जोडाक्षराचा प्रॉब्लेम असेल, चॉईस चांगली आहे माझी. हा? माझं लग्न झालेलं आहे,
एवढं चांगलं आहे माझं. हा, लग्न झालंय माझं. तुमचं पण लग्न झालंय? हे? नाही म्हणजे तुमचं पण म्हणजे? नाही एक मिनिट. हा हॅलो आई. हा. अगं तू माझ्यासाठी मुलगा कधी बघणार आहेस? इथे कोणाचीही लग्न व्हायला लागली आहे. नाही म्हणजे वाटली पण कोणाची पण म्हणजे सर म्हणजे तुमचं लग्न झालंय म्हणजे माझंही लग्न व्हायला पाहिजे ना. आणि सर तशी मी तुमच्यापेक्षा थोडी उजळ सुद्धा आहे सर, बघा ना. हो आणि थोडी ढोबळ पण आहे. नाही नाही. अरे पण तुम्ही एवढं हनीमूनचं बुकिंग करताय, तुमचं अजून लग्न नाही ठरलं? तसं हा. 7 वर्षांचं अफेअर होतं आमचं. चल चल चल. हा होतं खरं. अरे म्हणजे असणार ना 7 वर्षाचं. अरे मन जुळली, वा पत्रिका जुळल्या. वा वा. लग्नाची बोलणी करताना त्याचा काका म्हणाला, काय लग्न झाल्यावर जोड्याने कुलदेवतेला जावं लागेल. जायचं ना त्यात काय एवढं. नवऱ्याने नवरीला 7 पायऱ्या उचलून घ्यायचं. मजा आहे मजा आहे. मजा कसली? मग हे एका अटीवर 7 वर्षांचं अफेअर 7 मिनिटात तुटलं माझं. बरोबर आहे, ते तर होणारच होतं. त्याच्याकडे 2च ऑप्शन होते. कोणते? एक तर स्वतः तुटणं, नाही तर रिलेशन तुटणं. त्याने दुसरं निवडलं. हुशार आहे तो. हा. असला हुशार. अच्छा. पिचक्या. हो. 7 पायऱ्या उचलू शकला नाही मला. बघ ना. त्याच्यासोबत मी 7 फेरे मारायचे. जाऊ दे, ते जुन्या आठवणी काढलं, मला डिस्टर्ब व्हायला होतं सर. सर बोला ना सर, मी काय सेवा करू तुमची? माझे पाय चेपून द्या ना. विनोद, हास्य जत्रा विनोद. तिकडे फुटला नाही तो इथं केला सर. मी पण विनोद केला. जबरदस्त. हा जबरदस्त. करेक्ट होता तुमचा प्रियकर. बरं असो, मला माझ्या हनीमूनची तिकीट द्या ना प्लीज. हो सर सर. हे बघा. हनीमून हो सर, सर देते. तुम्ही फारच एक्साइट अरे, झालाय. honeymoon. हे सगळं ह्याच्यात तिकीट्स, हॉटेलचं नाव, गाईडचं नाव, टूर मॅप सगळं दिलंय सर. वा. कधी कुठे कोणाला कसं भेटायचं ना सगळं दिलंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचं नाव जाऊ द्या, गरजेचं नाहीये. थँक्यू सो मच. आणि काय सकाळी 7ची फ्लाईट? हो. हो मी चालत हनीमून. हा 7 आणि 17 सर. एक मिनिट. 7 आणि 17 म्हणजे एक किती वाजता होणार तुम्ही? सकाळी 7ची, दुसरी कधी? संध्याकाळी 5ची. 2 फ्लाईट कशाला पाहिजेत? एक तुम्हाला सर आणि एक तुमच्या बायकोची फ्लाईट. मी सकाळी आणि बायको संध्याकाळी, हे कशाला? तर ते तुम्ही फार उतावळे झालात ना सर. तुम्ही पुढे जाऊन तयारी करा ना. अरे पण- मॅडम येतील तयार होऊन मागे संध्याकाळी. असं कसं असतं? 2 फ्लाईट असं नसतो. हो सर, ऍक्च्युली काय ना सर, बुकिंगचं प्रॉब्लेम झालाय. हा. सीझन सुरू आहे, सगळं ते बुक झालंय. पण आम्ही कसं बसं ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे म्हणून तुम्हाला विमानाच्या टॉयलेटच्या शेजारची सीट दिली खास तुमच्यासाठी सर. खास हो टॉयलेटच्या शेजारी? हो. अरे काय फालतूगिरी आहे यार. अरे मी हनीमूनला चाललो यार. सर हे बघा, तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पण हा. तुमच्या मिसेसला तिथे बसवणं बरं दिसत नाही, म्हणून दुसरी फ्लाईट बुक केली. हा. आणि त्यांचं टेन्शन घेऊ नका सर, त्यांना खास पायलटच्या शेजारची सीट दिली आहे सर. तुला पायलेच्या शेजारी का? हा. माझ्या शेजारी व्यवस्था करा ना. नाही सर, टॉयलेटला पायलटच्या बाजूला कसं दिसेल ना सर. अरे नाही. ते नाही म्हणत, माझ्या बायकोला माझ्या शेजारी बसवा. अरे मी तिकडे हनीमूनला चाललो रे. कुकरच्या 3 शिट्ट्या वाजवून झाकण उघडायला नाही. ठीक आहे, पिकनिक आहे का? हॅलो, मी पुढे जातो, तू सॅटर्डे हाफ डे नाही, असं आहे का ते? नाही सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला कळतंय, पण ते आम्ही कसं बसं ऍडजस्ट केलंय सर. आणि ते डिस्काउंट बुकिंग आहे ना, थोडं ऍडजस्ट करावं लागतं. अरे काय, मी पण थोडंसं ऍडजस्ट केलं यार. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोन काढून हनीमूनला चाललोय. आणि असं वेगळं वेगळं तुम्ही मला आधी काय सांगितलं? तेव्हा मला तरी कुठे माहित होतं. काय? नाही सर, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. सर हे बघा, बायको सही सलामत तर हनीमून 1000. अरे तुमच्या जिभेला काय हाड? काय बोलता तुम्ही? बायको येईल ना सही सलामत. सर तुमचं लव्ह मॅरेज सर? हो. तुम्हाला कसं कळलं? अरेंज मॅरेज मध्ये तुम्हाला मुलगी कोण देणार सर? जास्त होता. विनोद विनोद हास्य जत्रा सर. विनोद सर. विनोद सर मुलगी कोण आहे सर? प्राजक्ता. एक मिनिट. हॅलो आई. अगं इथे लंगूर के मुंह में अंगूर आहे ग. काही नाही काही टरबूज. कोणाला बोलीस लंगूर? एक मिनिट सर. ही प्राजक्ता सर? हीच पण हिच्यासारखी. हीच की हिच्यासारखी सर? नाही, हिच्यासारखी. हीच हिच्यासारखी. सर, म्हणजे तसेच डोळे, तसेच केस, कितना हसीना चेहरा, कितनी प्यारी आंखें, बड़ी फुर्सत से बनाया होगा तुमने बनाने वाले ने. अशीच आहे, सेम अशीच आहे, सेम. हा गौऱ्या, हा. हिच्या एका वेळेच्या मेकअप साठी 8 स्किट करावे लागतील तुला. जरा जरा स्वतःकडे बघून जरा.
आम्ही आमचं बघून घेऊ पहिलं फ्लाईटचं बघा. तुम्हाला तेच सांगते ना सर. तुम्ही पुढे निघून जा, मॅडम येतील. सर खरं सांगू का, असं काय? विरह दुराव्यातनं असा रोमांस असतो सर. फील इट सर. ठीक आहे ठीक आहे, मी एक काम करतो. माझी सकाळची फ्लाईट आहे ना, मी एअरपोर्टला जाऊन थांबतो. हा. तिची संध्याकाळची फ्लाईट आहे. सकाळी आम्ही दोघे एकत्र आमच्या हॉटेलवर जातो. ठीक ओके आहे. डन डन. तुम्ही एकच टॅक्सी करा, तुम्ही तिला ड्रॉप करा आणि पुढच्या हॉटेलला निघून जा तुमच्या. ए, मी तिकडे हनीमूनला चाललोय, महाराष्ट्र महामंडळाच्या कार्यक्रमाला नाही चाललोय. कळलं ना? ऍक्च्युली सर तुमचं हॉटेल तिच्या हॉटेलपासून 250 किलोमीटर लांब आहे सर. 250 किलोमीटर म्हणजे तुला कळतंय का? जवळजवळ मीरा रोड ते कराड एवढं अंतर आहे होते. मध्ये 2-3 गावं लागतात. बरं मी ऍडजस्ट केलं असतं, पण तुमच्याकडे 250 किलोमीटर लांब पुरेल एवढी चादर आहे का? का सर? नाही म्हणजे आम्ही 2-4 दिवस असं गोल 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 खेळू, कधीतरी एकत्र येऊ. सर चादर आहे अशी तुमच्याकडे? नाही सर, पण तसंच बुकिंग केलंय सर. फ्लाईट पण वेगळी, हॉटेल पण वेगळे. हो सर, त्यांच्या हॉटेलचं नाव काय माहितीये का? काय? मी अँड ओनली मी. आणि माझ्या हॉटेलचं नाव? लोनली मी. काय नाही सर, आता एकदा कोणी फालतू माणूस सुटतं आणि स्वित्झर्लंडला पळत सुटतं sir. 1 मिनिट, तुम्ही मला फालतू म्हणताय? नाही सर. माझ्याकडे हात दाखवला. नाही सर, तुम्ही मला फालतू म्हणताय? सर मी जस्ट उदाहरण दिलं ना सर. माझ्याकडे सर सगळं बुकिंग झालंय सर. डन, सगळं बुकिंग झालं ना? पण मी आता तिकडे एकटं कसं राहायचो? सर आम्ही तुम्हाला एकटं राहू देणार नाहीये सर. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तिथे तुमच्यासोबत 3 नायजेरियन असणार आहेत सर. हा येस सर. माझ्यासोबत पापा द जॉर्ज, बाबा द पॉप आणि डॅडा द सोल. कोणाचे? सर हे तुमचे रूम पार्टनर आहेत बाबा तो पाय, बाबा तो जॉर्ज. हा. हे माझे रूम पार्टनर. हा. नाही देणार ते त्रास. आणि एवढाच त्रास होत असेल ना सर, ते तुम्ही खाली डॉर्मेटरी मध्ये राहा. तिथे प्रत्येकाला वेगवेगळा बेड असतो. मी का डॉर्मेटरी मध्ये जायचं? माझं हनीमूनचा बुकिंग आहे. तिथे 60-70 लोक ऑलरेडी असतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ते असतील. मला रात्री माझ्या बायकोकडे जायचं आहे. त्या बिचारी एकटीचे हाल होत असतील का तिथं? जाऊ नो दे ना. सर, नो. No? त्यांचे हाल नाही होऊ देणार आम्ही. कसं काय? त्यांच्यासाठी खास सूट बुक केलाय सर आम्ही. अरे सूट मुलं घालतात, मुलींसाठी कशाला बुक केलात? हीच तुमची अक्कल. काय? कळलं मी तुम्हाला फालतू का म्हणते? का? हो सर, सूट म्हणजे हॉटेलमधल्या स्पेशल रूमला सूट म्हणतात. खरं तर त्याचा उच्चार स्वीट असा असतो, पण तुमच्यासारख्या माणसांना कळणार नाही म्हणून सूट. माझ्यासारखं म्हणजे? नाही मग तुम्ही ट्राय करा बघा. मी बोलतो हा. ना स्वीट सूट सूट. नाही सर, तुम्हाला त्याच्या पुढचं जमेल बघा. फरसाण बोला. फरसान. स्वीट नाही जमणार. मस्त मस्त अपमान करताय माझा, मस्त अपमान करताय. मला सांगा ना, आम्ही भेटणार कसे ते तर सांगा आता. जर सकाळी 3:30 वाजता उठून तुम्ही बसमध्ये बसलात तर तुम्ही भेटणार नक्की. सकाळी 3:30 वाजता? आमची बस सकाळी 3:30 वाजता तुमच्या हॉटेलवरती पोहोचणार. हा. 250 किलोमीटर अंतर पार करून सकाळी 10 वाजता तुमच्या बायकोच्या हॉटेलमध्ये पोहोचणार. पण समजा मला जागच नाही आली, मी झोपून राहिलो, तर आम्ही भेटणार कसे? टॉयलेटमध्ये. परत? हा, ऍक्च्युली सिटी टूर करताना फ्रेश होण्यासाठी एका गार्डन मध्ये टॉयलेट जवळ तुमच्या बायकोची बस ठीक 12 वाजता पोहोचेल हा. आणि 12:30 वाजता निघेल. बरोबर. तुमची बस तिथे 12:20 ला पोहोचेल. त्या मधल्या 10 मिनिटात सर तुम्ही भेटून घ्या ना. ह्या मध्ये 10 मिनिटात हा. मी माझ्या बायकोला टॉयलेट जवळ भेटायचं. हा. आणि समजा त्याच दरम्यान जर मला जोरात टॉयलेटला लागली तर मी काय करणार? सर आता पर्याय तुम्ही निवडा. आम्हीच सगळं कसं काय सांगणार सर? अरे पण ती निघून गेली तर मी कोणासोबत जायचं? सर ते 3 नायजेरियन आहेत ना सर, तुमच्या चौघांची टीम केली सर आम्ही. पापा द बॉय, डॅडा द सोल सगळं. ए, मला पापा आणि बाबा बनायचंय ग, म्हणून मी इथे आलोय. टॉयलेट जवळ वाट बघून होणार नाही तसं. सर होणार सगळं. हे बघा तुम्ही सिटी पार्क म्युझियम फिरताना अशी तुमची बस एकमेकांपासून असं पास होईल सर. बरोबर. तर तुम्ही एकमेकांना हाक मारा ना. काय जे वाद गौऱ्या, माशाअल्लाह, वाद आता वा. तिथे आम्ही फिरायला चाललोय का एकमेकांना हाका मारायला चाललोय? सर तुम्ही एकत्र फायनली येणार सर, मी सांगते ना सर. असं येणार ना? हे बघा स्वित्झर्लंड मध्ये तुम्ही फिरलात सगळं असं. येस. टिटवाळ्यामध्ये तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार सर. एवढं का बनवता रे मला? हा? मी दिसतो म्हणून? नाही स्वित्झर्लंड मध्ये टिटवाळा आहे? स्वित्झर्लंड कसं का केवढं विनोदी स्वित्झर्लंड मध्ये नाही सर, मुंबईत आल्यावर सर. हे बघा टिटवाळ्यात तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार. बरोबर. अंबरनाथ मध्ये संतोष लॉज बुक केलंय 2 दिवस 3 रात्र सर. ना संतोष लावू नको, का? रेड पडते. सर तुम्हाला कसं माहिती? ते जाऊ द्या. अरे असं कोणी करतं का पण? सर हे बघा, हे सगळं प्लॅनिंग आहे ना तुमच्या मोठ्या सख्या भावाने सांगितलं आम्हाला, म्हणून आम्ही हे सगळं केलंय. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे देवदर्शन घेतल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येऊ शकत नाही, म्हणून आम्ही हे सगळं केलं सर. कोण आहे माझा सख्खा भाऊ? प्रसाद खांडेकर सर. सांगितलं आम्ही केलं. अरे नारळ. हा
प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे हे कसे सख्खे भाऊ असतील? कळलं कळलं मी पण त्यांना तेच विचारलं तर ते म्हणाले माझं लग्न झालंय आणि माहेरचं आडनाव मोरे आहे. अरे लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलतं, मुलाचं नाही बदलत. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. कसं येईल? लग्न झालं तर लक्षात येईल ना. ते मला माहिती नाही. तुम्ही आधी माझं बुकिंग बदला, मला आणि माझ्या बायकोला एकत्र पाठवा, नाहीतर माझं बुकिंग कॅन्सल करा. नाही सर ते बुकिंग कॅन्सल होऊ शकत नाही आणि जर चेंज करायचं असेल तर 3 लाख एक्स्ट्रा भरावे लागतील सर. 3 लाख? हो. आधीच मी 5 लाख भरलेत, हा. त्यात अजून 3 लाख. भरावे एक काम करा, 5 लाखातून जेवढे कट होतात तेवढे कट करा, बाकीचे पैसे मला द्या. मग सर मग 1300 रुपये रिटर्न मिळतील सर. बघा ना नुसते कटिंग करायचे 1300 रुपये मिळतील. 1300 रुपये मिळतील सर. तुझ्या लग्नाला आहेर ठेव 1300 रुपये. तो हनीमूनला जाशील ना, हो. माझा तळतळाट लागेल तुला. सर एवढं नका ना बोलू. तुझा नवरा तुला 7व्या पायरीवर पाडेल. नाही सर असं नका ना बोलू. मर कुठं जात जाणे. सर ऐका ना सर. माझा हनीमून वाया घालवला. सर, मला तळतळाट नका ना देऊ, सर. अण्णा हे थांब. अण्णा काय तुमच्या गळ्यात काय? काय म्हणजे हार आहे? हे वायरी कसले? कसल्या बाहेर? हे बॉम्बे बॉम्ब आहे. चौगले तू नाही जायचं खायला. जाऊ दे ना. बॉम्ब आहे हे बघ गळ्यात बॉम्ब आहे. म्हणून आई शपथ अण्णा हे बघा काय रे. हे बघ काय राहिलं. आयुष्यात पहिल्यांदा वीक मुळे वाचलोय. थांब ना. वाचतंय चौगले. ऐका ना रे. अरे कोणी अरे आत्ताच निवडून आलोय ना मी. अरे थांबा कोणीतरी थांबा. अरे ऐका ना रे. अण्णा मी कार्यकर्ता ज्यांनी विचार न करता साऱ्या आयुष्याकडे पाहिलं, साहेबांच्या गर्दीमध्ये चिरडून मरता मरता फक्त जगायचं राहिलं, स्वतःकडे बघायचं राहिलं. मी कार्यकर्ता, मी पिंडोक, कारण मी कार्यकर्ता. साहेब माझा मोठ्या मोठ्या गाडीमधून फिरतो, मी मात्र रस्त्यावरती किका मारून मरतो. मी कार्यकर्ता. नाही मला मेंदू आणि नाही आचार विचार. नाही मला मेंदू आणि आचार विचार. तू वाजव. कार्यकर्ता. अरे इथे हे संकटात आहे. नाचतोच कसला? गाणं कसलं गातोय? नाही अण्णा तुम्ही संकटात आहे म्हणून नाही गाणं गाते. ते गायल्याशिवाय स्किटचा पिच सेट होत नाही ना म्हणून गातोय. अरे मी घाबरून माझं पीच अख्खं ओलं झालं ते बघ ना. अण्णा का घाबरताय तुम्ही? का घाबरताय? मी आहे ना तुमच्या पाठीशी. तू आहेस ना. तू तरी जाऊ नको. ऐक तू तरी जाऊ नको. अण्णा असं केलं तर मला घाबरेल होईल. अण्णा सोडा. मी कुठं जात नाही. अण्णा सोडा ना. कोण तू बॉम्ब स्क्वॉड वालायस तू? अण्णा मी तुमचा कार्यकर्ता. तुम्ही विसरले मला? अहो नाही का एकदा तुमच्या पाया पडायला आलो होतो, आशीर्वाद घ्यायला तुमच्या पाया पडायला आलो, तेव्हा तुम्ही लाच मारून मला बाजूला केलं. आठवलं अण्णा? म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तिथे फोटोग्राफर होता म्हणून तुम्ही तसं केलं. आठवलं अण्णा? ते सोडा. नंतर नाही का पूरग्रस्तांना भेट द्यायला आपण गेलतो, तेव्हा बाबो पाणी एवढं गळ्यापर्यंत होतं पण माणूस सगळ्यांची चौकशी करत होता. तेव्हा अण्णा तुम्ही माझ्या खांद्यावर बसून सगळ्यांची चौकशी करत होता. आठवलं का? तो कार्यकर्ता मी अण्णा. तू होता? हा नंतर नाही का पक्षाने तुम्हाला तिकीट नाकारलं, तेव्हा अंगावर रॉकेट टाकून घेतलं होतं, तो मी आहे. असं झालं होतं? हा अण्णा असं झालं होतं? हो अण्णा. नाही असं झालं म्हणजे तुम्हाला कळलं नसेल कारण तुम्ही गाडीत बसून निघून गेले ते अण्णा, म्हणून तुम्हाला माहित नाही अण्णा. तू आता माझ्यासाठी आलास ना? हो अण्णा. हे सगळं चौगले. अरे तो बघ रे, कडिया काम करायचं रे.
त्याला रस्त्याचं काम दिलं, माझ्या जीवावर पैसे कमवले आणि आता मला बॉम्ब सापडला तो मग तिकडे. अण्णा अण्णा कशाला तुम्ही पळत्याच्या मागे लागताय? चांगले विषय काढा, मी सांभाळून घेईन तुमच्या हे बघ, तू नाही ना मला सोडून जाणार? नाही ना अण्णा, अण्णा तुम्ही मला हात पकडला माझा हात अण्णा. अहो, अण्णा कार्यकर्ते कधी सोडून जात नसतात. नेते पक्ष सोडून जातात आणि कार्यकर्ते त्यांच्या मागोमाग जातात. अण्णा मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही अण्णा, कारण मी बिंडोक आहे. मी कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे आहे ना? ह्याच्यात बॉम्ब आहे, बॉम्ब. अण्णा अण्णा बॉम्ब काय बॉम्ब, तुम्ही फक्त सांगा, मी आरोळी ठोकेन. बॉम्बचं काय घेऊन बघता अण्णा. फक्त आहे ना आपल्या एरियामध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तेवढा जरा बघा ना अण्णा. अण्णा तुम्ही हात उगारला माझ्यावर. नाही ना, हात नाही उगारला. नाही अण्णा, अण्णांचा हात रिकामी नाही केला पाहिजे. अण्णा मारा. अरे नाही मी अण्णा मारा, अण्णा अण्णांनी मारला. हे काय? अरे बाप, मरतो का काय मी? स्वर्ग दिसला मला. ऐक ना रे, अरे ते आपण पाण्याचं नंतर सोडवू शकतो. ह्याच्यात ना बॉम्ब आहे, बॉम्ब. त्याचं बघ ना, आता काय फुटलं ना तर पाणी पाजलं तोंड शिल्लक राहणार नाही माझं. ह्याचं बघा ना काय ते. असं कसं शिल्लक राहणार नाही अण्णा? आणि अण्णा अजून एक आहे, म्हणजे सांगणार नव्हतो पण कडके म्हणून सांगायला लागते अण्णा. काय ते काय? ते आपले प्रचार प्रमुख होते ना बेटकर सर, त्यांनी सांगितलं होतं का मिरवणुकीसाठी बाईक आणा, तुम्हाला पेट्रोलसाठी 100 रुपये देतो, पण त्यांनी फक्त 30 रुपये दिले. ते 70 रुपयाचं बघा ना. 100 रुपये सांगून 30 रुपये दिले? अरे त्याने माझ्याकडनं 200 रुपये परत घेतले. अरे हा बेटकर काय करतोय? आणि आता गळ्यात बॉम्ब तर मरू द्या बेटकर. ह्याचं कर ना काहीतरी. बॉम्बचं ना करू आपण. मी काय म्हणतो अण्णा, सांगा मला काय करतो तू? बॉम्बची वाद कुठे आहे सांगा. अम्मा भरा येडा करत तो नाही, तो बॉम्ब नाही, तो असं फुटतो ना, बॉम्ब ब्लास्ट होतो ना, तो आहे बॉम्ब. तो हा दिवाळीचा बॉम्ब नाही, हा तो कोणी ठेवला रे? अण्णांच्या गळ्यामध्ये हा बॉम्ब कोणी ठेवला? कोण आहे? सख्या आईचं दूध प्यायला असेल या समोर. नाही आता इथं फाडला अण्णा, आपल्याला जो नडला त्याला इथं उभ्यान फाडला. अरे अण्णा फटायला आलाय ते बघा. ऐक नंतर करूया ना आपण. आता ह्याचं कर काहीतरी. ह्याचं काय करायचं अण्णा? मी काढतो ना अण्णा. सॉरी हा हात नाही लावायचा. अरे एवढं सोपं असतं तर मी काढून फेकलं नसतं का? एवढं हे नाही. एक काम कर, तू काय बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे ना, त्यांना बोलो. बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे, त्यांना बोलो. त्यांना फोन कर. नाही ना सॉरी, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एवढं पर्सनली मला काम सांगताय, पण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही. एक काम कर, बघ माझ्या मामा खिशात मोबाईल आहे, तो काढ आणि फोन ला. काय मी तुमच्या खिशात हात घालून हात हे काय करतो? काय आलं ना? माझा हात केवढा लकी आहे माहित आहे? अहो तुमच्यासारख्या राजकारण्याच्या खिशात कोणतरी पहिल्यांदा हात घालणार आहे. ए टाळ्या नंतर कर टाळ्यांची वाक्य. हे करा आधी. आला मोबाईल आला. हे कर, फोन लाव लवकर. कोणाला लावायचं आहे? हे बॉम्ब स्क्वॉड वाला ना फोन लाव. इमर्जन्सी दाब. काय रे? अण्णा पासवर्ड सांगा. हे वहिनी साहेबांचं नाव आहे. वहिनी साहेबांना आम्ही आईसारखं मानतो, त्याचं नाव माहिती आहे मला. उज्ज्वला. अण्णा रॉंग पासवर्ड सांगते. शकुंतलाबाई ट्राय कर. क्या बात आहे. शकून अण्णा म्हणजे ते महिला आघाडीच्या ते नाही ते तसं नाही ते. मस्त आहे. मोबाईल मस्त आहे. पासवर्ड शिवाय उघडत नाही. नाही तसं नाही ते. असू दे. लोक सांगत होते मला, मी भरोसा ठेवत नाही. अरे तसं नाही ते. झालं ओपन झालं. हो मोबाईल पण ओपन झालं, तुमचं प्रकरण पण. हॅलो बॉम्ब स्क्वॉड वाले. हॅलो, अहो तुम्ही अण्णांच्या गळ्यातला बॉम्बचा हार काढायला येताय ना? हॅलो. अरे आईचा घो तुझ्या अन्नाच्या. आई ग, अरे रस्ता खराब होता, मी घाईत येत होतो, माझी बाईक खड्ड्यात गेली आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलोय. मुर्दा बसवला तुझ्या अन्नाचा तो. सॉरी काय बोलतात? मुर्दा बसवला म्हणतो तुमचा. नाही म्हणजे तुमचा बॉम्ब डिफ्यूज करायला येत होता, पण रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये गेला. अण्णा ते आता खरं सांगतो, विषय निघाला म्हणून. खड्ड्यांचा प्रॉब्लेम लय मेजर आहे. हो मग म्हणजे आम्ही कार्यकर्ता आहे ना, तरी आम्हाला पण दणके बसतात हो. आणि गाडीचा तर मेंटेनन्स विचारू नका. शॉक ऑफिसर पण दोन्ही गेले ते. अरे मेल्या, मला फोन लावलास ना, मग माझ्याशी बोल.
नाही म्हणजे ह्यांना लय इंटरेस्ट आहे बोलण्यामध्ये मी काय म्हणतो बॉम्ब स्क्वॉडवाले ते अण्णांच्या गळ्यात जो बॉम्बचा हार आहे तो काढू काय नाही 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 हात लावू नको, वेडायच काय? नाही नाही हात लावू नको. मी सांगतोय तेवढंच ऐक. काय काय बाय. हॅलो हॅलो काय काय नाही काहीतरी महत्वाचं सांगतो म्हणला नाही बाय बोला पण ठेवला म्हणजे नाही येते देवा देवा मला वाचव, मला जगायचं अण्णा, अण्णा, तुम्ही रडायचं नाही, अण्णा. देवा मला वाचव, अण्णा, अण्णा. देवा मला हे काय करतोय अश्रू अश्रू काहीतरी करणार, मी तुझ्या पाया पडतो, मी तुझ्या पाया पडतो. नाही अण्णा तुम्ही असं नाही करत अण्णा तुम्ही असं नाही तर असं असं करा अण्णा अण्णा मी आहे ना मी बघा दोनच वायर येते इथं ब्लू आहे म्हणजे न्यूटन आहे आणि रेड आहे म्हणजे फेज आहे तुला तुला वायरिंग मधलं कळतं? अण्णा अहो जिथं जिथं तुमची प्रचार सभा असते ना तिथं टेजचं रायटिंग मीच करतो अरे ती लाइटिंग वेगळी रे, ह्या वायरी वेगळ्या ना. नाही अण्णा सारखंच असते ते रेड म्हणजे फेज आणि ब्लू म्हणजे न्यूटन असते ते आता बॉम्ब लावणाऱ्यांचं वायर म्हणजे गावठी असं तर सांगता येत नाही तू घाबरवतोस मला. अरे या फुटाच्या आधी अटक येऊन मरेन ना रे मी. तुम्ही मरण्याचं टेन्शन घेऊ नका तुमची अंत्ययात्रा अशी काढत ना विरोधक पण अश्रू गाळून गाळून रडत तुम्हाला सांगतो आणि घोषणा तर विचारू नका अरे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा उचकी नाही ना ठसका नाही अन्नाचा आवाज बसका नाही हाय अजून हाय ना अण्णा गेला काय नाही ना हे ह्याचं कर ना काहीतरी. याचं करतो मी अन्ना ह्या दोन बोटांपैकी एक बोट पकडा आणि काय सांगा ना पकडा हे घे. कळलं अण्णा सोडा काय केलं? ब्लू कसला आवाज येतो रे? अण्णा म्हटलं ना कापलन चालू झालं कापलान चालू झाला. अरे तू बॉम्ब आता ऍक्टिव्हेट केलास रे. अरे टिक टिक चालू झाली इकडे. अण्णा टिक टिक चालू झाली म्हणजे अजून पण घड्याळमध्ये पावर आहे अरे दे रे ठेवून. याचं कर काय याचं कर ना काहीतरी याचं कर काहीतरी. मी मला काहीतरी करावं लागेल. काहीतरी असेल ना रे मार्ग, काहीतरी मार्ग असेल. हळूहळू करा ह्याच्यात काहीतरी असेल बघ. अण्णा इथं चिठ्ठी आहे होय चिठ्ठी काय लिहिलंय वाच वाच काय लिहिलंय अण्णा काय? अण्णा इथे लिहिलंय का ह्याच्यामध्ये पासवर्ड टाकला तर टिक टिक बंद होईल आणि बॉम्ब निकामी होईल टाक ना पासवर्ड टाक पटकन. काय शकुंतला शकुंतला इथे कसं चालेल? शकुंतला इथे चालेल. हा शकुंतला ते लिहिलं असेल बघ कुठतरी तिकडे लिहिलं असेल पासवर्ड बघ 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 बघ. हा 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 काय काय लिहिलंय? अण्णा इथे लिहिलंय पासवर्ड म्हणजे अण्णांचे आजपर्यंतचे सगळ्यात मोठे घोटाळे सगळ्यात मोठे 5 स्कॅम सांगा अरे कोणी लिहिला रे अण्णा म्हणजे काय घोटाळा करणारा वाटतो अण्णा म्हणजे काय घोटाळा अरे अण्णा धुतल्या तांदळा असं धुतल्या गव्हासारखा आहे अण्णा अण्णांविषयी असं बोलता अरे कोण सख्या आहे तर दूध प्यायला असेल समोर ये. सांगतो तुला फाडला तर फाडला केलेत घोटाळे केलेत घोटाळे एक 4-5 केलेत मी. अण्णा पण तुम्ही कसे घोटाळे करू शकता ना तुम्ही घोटाळे केले नाही हे सांगण्यासाठी आम्ही उपोषण केलं नाही का हा मध्ये झाले ते आता तोच उपाय आहे ना तेच व्हॉइस कमांड सांगावे लागेल ना मला. हा ते तर हाय हाय तुम्ही जीव वाचवायचं म्हणल्यावर आता काही घोटाळे होतच राहतात नाही तुम्ही सांगा अण्णा लवकर. ते हे गरीब निवारा घोटाळा. Password correct. 4 scams left. अजून अजून 4 सांग. गरीब निवारा घोटाळा म्हणजे ते घरात येणार होते ते हा ते हवा ना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये फसवल्या ना मी हे सगळं निस्तारतो मला फक्त एक चान्स हवा. अजून ते हे अण्णासाहेब सहकारी पतपेढी घोटाळा. Password correct. हे पण बरोबर आहे. हे बरोबर आहे. पतपेढीच्या घोटाळ्यामध्ये पण तुम्ही ना अण्णा हो आम्ही त्या संचालकाला उगा जीव जाय परत मारला अण्णा म्हणजे त्याचं पण होतं थोडं. नाही नाही अण्णा असं कसं हो माझ्या स्वतःची रिक्षा चालवून 2 लाख रुपये त्या पतपेढीमध्ये होते ते बुडले अण्णा. मी सगळं निस्तारेन. माझे शब्द आहे मला फक्त ह्याच्यात ना वाचू दे. मी खरंच शपथ देतो. मी सगळं तो हा रस्ते बांधकाम घोटाळा. Password correct. हे पण बरोबर आहे. अण्णा रस्त्यानं पण सोडलं नाही तुम्ही अहो अण्णा रस्त्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे तरीच म्हटलं तो बॉम्ब स्क्वॉडवाला तुम्हाला काय शिवाय देत होता अण्णा. नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पण होता. नाही अण्णा पण आपली पण माणसं गेले त्याच्यामध्ये तो आपला शिवराम आहे का नाही त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं ते तुम्हाला पत्रिका द्यायला येत होते मुलीलाच घेऊन येत होते त्या खड्ड्यात ऍक्सिडेंट झाला आणि मुलगी मेली म्हणजे लग्न ठरलेली मेली म्हणून जास्त दुःख झालं बाकी मी निस्तार माझी चूक झाली मला. अण्णा
कृषी बाजार समिती घोटाळा. पासवर्ड करेक्ट. हे बघ, अन्न बाजार समितीमध्ये पण अहो ना त्या घोटाळ्यामुळे तर शेतकरी धंद्याला लागले ना. अहो मी स्वतः ट्रक भरून कांदा रस्त्यावर सांडला ना. हे बघ, तू कार्यकर्ता ना, मी तुझी सगळी नुकसान भरपाई देणार. हा, माझा बाप परत आणून दिला ना. त्या घोटाळ्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना त्याच्यामध्ये माझा बाप होता ना. मला एक चान्स द्या, मी सगळं सुधारण. खरंच मला एक चान्स द्या. अण्णा, असं मी- करा. मी मी आता 5वा राहिलाय. 5वा कुठला होता? मोठा बियाणं घोटाळा नाही, तो छोटा होता. पशुखाद्य घोटाळा नाही, तो पण छोटा होता. शिक्षण घोटाळा नाही, तो संपूर्ण 5 वर्ष भ्रष्टाचार. कॉंग्रॅच्युलेशन्स. ए थांबला. 5च्या 5 बरोबर सांगितले. आता तुमच्या पापाचा घडा आणि हा बॉम्ब 60 सेकंदात फुटेल. हे बघ, याने फसवलंय. हा 5 पासवर्ड सांगितलं ना, थांबणार होता ना, याने फसवलंय. अण्णा तुम्ही घाबरू नका. अण्णा मी तुम्हाला वाचवीन. मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी काय करतो, मी हा हार काढतो, तुम्ही पटकन पळा अण्णा. आणि मग तू? माझं मी बघीन अण्णा. 100 मेले तरी चालतील पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. मी अजूनही पोशिंदा वाटतो ना तुला. वाटतो अण्णा, कारण मी बिंडोक आहे ना. मी सच्चा कार्यकर्ता आहे ना अण्णा. अण्णा पळा तुम्ही. अण्णा पळा तुम्ही. पळा ना, इकडे पळा अण्णा. हा अण्णा मी वाचवणार आहे कारण मी अण्णांचा सच्चा कार्यकर्ता आहे. अरे उचकी नाही, ठसका नाही, अण्णांचा आवाज बस का नाही. अरे आवाज कुणाचा? अरे परत माझ्याच गळ्यात टाकलास रे. अरे परत गळ्यात आलं माझ्याच. अरे आता कर याचं काहीतरी. अण्णा बिंडोक म्हणजे एवढा पण बिंडोक नाही मी. तुमचे एवढे सगळे घोटाळे लक्षात घेऊन पण तुम्हाला जिंदा ठेवीन. अण्णा कधी ना कधी कार्यकर्ते डोळे उघडणारच होते. एवढे प्रयत्न करून पण जर तो बॉम्ब तुमच्याच गळ्यात पडत असेल तर तो तिथंच फुटला पाहिजे. अण्णा नाही, ऐक ना. घाबरू नका अण्णा, मी तुमचं नाव कुठंच कमी पडू देणार नाही. अरे जब तक सूरज चांद रहेगा, अण्णा, अरे वाचव ना, एसी कमी करा रे, थंडी वाजते इथं. ऊन आणि गर्मीने तापलेल्या रेती बंदरावर उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे यो सल्तनते हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. असलं पहिलं वाक्य जावराय सगळं गलून गेलं अंग. आणि ह्यो माझा शीश महल आहे. रोज संध्याकाळी बसून जावऱ्या माझ्याकडे सोऱ्याच्या बाटल्या जमल्या त्या सगळ्या फोडून मी शीश महल तयार केलेला. पण माझ्या या शीश महलात आज सलीम नाही. मानसिंग कुठं आहे? राजपूत कुठं आहे? कुणीच कसं दरबारात नाही. अरे कोण हाय रतिक्र? कोण हाय यो रावस? जरा ती कोल्याची जाली बाजूला कर, मला मासली तरी कळू दे. कुठली मासली आहे? मासली नाही, ही असली आहे. कोण हायस? गांधारी? तुला बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. अरे हायस कोण तू? अनारकली. तुला भिंतीन गारली होती, तू बाहेर आलीस, ठीक आहे. अनारकली तू का आली आणि ते पण अशा वेळी? जिल्हे शिलाई. शिलाई वर गेल्यामुळे जिल्हे दिसले वाटतं सगळे. वा 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 वा. तबकडी खाली करतोय जरा, नाहीतर जिल्हे शिलाईची ग्रामपंचायत होईल. जिल्हे शिलाही नाही ग, अगं जिल्हे इलाही. ते इलाही माहितीये, इलाही माहितीये.
त्या हिरकणी तिलाही माहिती आहे आणि सईलाही माहिती आहे. ते जिल्हे शिलाई नाही, ते जिल्हे इलाही आहे. तू शिलाही काय म्हणतस? सगळं झालं तुमचे करून इलाई आणि शिलाई. वैतव आपल्याला शिलाईच करावी लागणार आहे आता, भल्ला क्यों? कारण आता फाटायची येळ आलेली आहे. अनारकली जुबान को लगाम दो, हमारे शाही खुजाने की तौहीन मत करो. मुझे आपके साथ एक गुफ्तगू करनी थी. काय झालं तुमचं? अगं नाही, ते गुफ्तगू शब्दात रिदम आहे ना, भारी वाटतं ते गुफ्त असं वाटतं ना. रिदम आहे त्याला, वाहवत गेलो. दादोस तुमच्या रिदम मुले मला अत्यच्च करून दम लागला. माझी चूक झाली. काम काय आहे ते सांगशील का आता? जरा कणाला आलीस ते सांगशाल जरा सावकाश. आणि सुखात राहा, आनंदात राहा, पण थोडी लांब राहा. बोल. दादूस आता आपल्याला शिलाई शिवाय पर्याय नाही. बरोबर, तुला शिलाईच दिसणार ग, तुला शिलाईच दिसणार. कारण माझ्या सलीम संगाती तुझा टाका भिडला. तो टाका भिडल्यावर तू त्याच्या संग रफू चक्कर जाईलीस. आमच्या घराण्याला उचवलंस आणि माझे पाय शिवलीस. जीवनारच मिनी सलीम संगती लगीन केलंय. हा ना. मिनी तुमची सून हा. अयो सगळा घोल त्या बिरबल मुलं झालेला आहे. म्हणजे मी बिरबलला बोललो, अरे आवरा चानस आहे, मना करू दे, होय. मना जरा तिची तारीफ करू दे. तारीफ. अरे माझी सून आहे ती, मला गर्व आहे. मग असं काय बघितलंस माझ्याशिवाय त्या स्लम डॉग सलीम बाबा मध्ये? स्लमडॉग बोलू नका. माझा सलीम ल रावस जाम भारी आहे होय बोल. तो? सलीम काय बोलतात, जर युद्ध जिंकायचं असेल तर लपरी करून नाही, पेरमाने जिंकता येतं. त्या सलीमचा सोर, कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. माफी असावी कोथिंबीर. कोथिंबीरचं कसं झोलाय काय हिच्या डोक्यात असेल? कोथिंबीर या असला तुझ्या अगं हे ते आलमगीर आहे, आलमगीर. त्याला कोथिंबीर म्हणतस. तिथं भटारखान्यातून इकडे आल्यावर मला कापायला घेतलंस कोथिंबीर. अगं आमच्या पदव्या आहेत त्या, जरा नीट घे, मान मरातब ठेव आमचा. काय ते? बरं कणाला आली असते आज, सांगशील का? आमची इज्जत काढायचाच घेतलायस फार. सांगत मी आंबटपणा. असला तू ना सगळीकडे गोंधून घे माझी जे काय नाव आहेत ते. अगं आंबटपणा नाही ग, आलमपणा असं आहे ते. आलमपणा. चुकलं ते चुकू दे, पण कशाला आली ते सांगशाल जरा आता? सांगत तर दादूस आपल्या राज्यात इलेक्शन आली ह. मग त्याचं मी कणाला टेन्शन घेऊ? इलेक्शन हा तर मला माहितीच आहे, मी जिंकणार आहे. मी फक्त अलाउन्स करायची वाट बघतोय. अरे पण इलेक्शन बाहेर बघ काय? जनक शोभ. उर्दू मध्ये बोलू नको, नीट मराठीत काय ते बोल. मराठीतच बोलतो. जनक शोभ. कसं जनक? शोभ. हे असली वाक्य मला आणि अंशुमन विचारायला द्यायची नाही ती. जनक शोभ बाहेर काय आहे जरा मला एकदा सांगशील? बाहेर जनता ह. ती जनता तुमच्यावर भराकली, चिरली, रुसली पण. चाचला ही कुठली जनता आहे जी अशी रुसताव? मग रुसले तर मग मी काय करू? नाही, जनता म्हणजे काय? माझी बायको आहे, जोद्धा आहे, तिला मनवायला जाऊ मी काय गो? माझी बाई जनता काय झालं काय तुला? जनता आहे ती बसेल नाही तर जाईल, आपल्याला करायचं आहे काय? मला ते जोद्धा सारखंच मनवावं लागणार आहे जनतेला. का म्हणजे राज्यात कवरा खड्ड झाईलत. खड्ड झाईलत नाही, खड्ड केलं. म्हणजे झ असा असतो आणि क असा असतो. झ अर्धा काढा आणि क अर्धा काढा. झ क असं असतंय ते. झ क लोकांनी खड्ड झालं असं म्हणतात, पण खड्ड आम्ही केलं, मुद्दाम केलं. रस्त्यावरून गाडी गेली आणि गाडी खड्ड्यांमधून गेली तर गाडी काय होणार? खराब होणार की नाही होणार? खड्ड्यांमधून मग माणसं गेली, माणसं खराब होणार की नाही होणार? मग मेकॅनिकचं काम कोण करणार? मेकॅनिक, आणि त्याला पैसे मिळणार. म्हणजे गाडीचं काम मेकॅनिक करणार आणि बॉडीचं काम डॉक्टर करणार. पायापासून मणक्यापर्यंत सगळ्यांना खर्च करावी लागणार. ही माझ्या मणक्याची बात आहे, तू लक्षात ठेव. माझ्या मणक्याची बात आहे. हो धंदा आहे.
यो बिझनेस आहे, खड्ड आहेत म्हणून बिझनेस आहे, खड्ड नाही तर बिझनेस नाही. कसला बिझनेस करताय तिकडं जीडीपी पडलाय बघा. मग जीडीपी पडलाय तर उचला त्याला, आपलाच समजून उचलायला नको त्याला. दादू जीडीपी पडलाय म्हणजे आता तिजोरीन पैसे नाही राहिलं. तिजोरीन पैसे राहतील कस? असलं मीच हात घातले हो तिजोरीत पैसे हात घातले काढले, हात घातले काढले, हात घातले काढले, खाली रिझर्व होता ते पण घेतले आणि काढले. परवा मी हात टाकला तर खालचा पत्रा लागला, मला माहितीये. पत्र लागलं? पत्रा असं कारण की असं मला विचारलं पण मग? सांगायची हिंमत नाही पण मला. नाही मग मी ते पिगी बँकचं मर्क होतं ते काय केलंस तू? ते पिगी बँकचं मर्क काढलं, त्यातले सगळे कॉईन काढले आणि मरक्यामध्ये सुकी मासली ठेवली आहे वालवायला आता, आणि मरक्यातले सगळे पैसे घेतले, कपडे शिवले गेलो फॉरेनला, कपडे शिवले गेलो फॉरेनला, कपडे शिवले गेलो फॉरेनला. आणि तिकडे एक बावडी होती, त्यावर उभं राहून फोटो पण काढला, हे बावडी राठोड. फोटो पण काढ, आपलं सगळं सेट आहे. नाही ही अशी सगळी फालतूगिरी करून राज्य नाही करता येत. राज्य करता येता मना कुठं काय करायचंय? अरे आपल्याकडे सलीम हाय, बिरबल हाय, मानसिंग हाय, रजपूत हाय, जोधा हाय, तोरडमल हाय, तोडरमल हाय, सगळे तरुण तुर्क आहेत. ह्यो म्हातारा अर्क आहे आणि तोच त्याचा वर्क आहे. ते आपल्यासाठी काम करतील, आपण येणार निवडून, मला फक्त अलाउन्स करायचं. अलाउन्स आता मिनी काय करतं ते ऐक. तुझा जो सलीम आहे हा. ना, तो तुझी गादी नाही चालवू शकत. माझ्या गादीला कुठं चाक आहे चालवायला? अरे दादूस म्हणजे तो तुझ्या गादीवर नाही बसू शकत. कप सलीमनी पक्ष बदलला. सलीम तुमच्या पक्षातून सोडून दुसऱ्या पक्षात गेला. बोल सलीम नामाकुल, तुझं कुल शेकून करलं पाहिजेत नामाकुल. अरे दादूस अंजूस पंजूस हे सगळं ऐकण्याआधी मला वर ढगा अनका नाही घेऊन गेलंस. हे असंच बोलतोय ना तर खरंच देश ढगा ना. अरे सलीम तुला तल हातावरच्या फोड्यासारखं जपलं, त्याचे तू फळ दिलंच मला. पण काय करणार, आपलंच रागात आहे, करणार काय, बसवावं लागणार त्याला गादीवर. आणि तसा पण सलीमचा काय उपयोग नव्हता. पोडियमच्या मागं भासणाला उभं राहिलं की सुरक्यान पाय लटपटायचे त्याचे, त्याला काय जमणार आहे. पण आता आपलाय म्हणल्यावर करणार काय, करावं लागणार. सलीम गेला तर गेला. सलीमला विचारते कोण? माझ्याकडे बिरबल हाय, बिरबल हाय माझ्याकडे. किती गैरसमज आहे दादूस तुझा. तुझा यो बिरबल बाहेर काय रंग उधळतोय ना तुला माहित नाही. काय करतोय बिरबल? काय करतोय तुझा बिरबल? तुला सोडून गेला. बोल कुठं? दुसऱ्या पार्टीन सलीमच्या पक्षान गेला. बिरबलनं पण पक्ष सोडला. पक्ष सोडला. त्याच्या असला सलीम गेला, बिरबल गेला. बिरबल आलं 25 वर्ष मी तुला माझ्या सुरक्याखाली ठेवला, सगळी प्रकरणं तुझी आत दाबून ठेवली आणि अचानक तू सोडून गेलास. पण काय हरकत नाही, सलीम गेला, बिरबल गेला, मला काय फरक नाही पडत. फरक नाही पडत, तो जाणारच होता. कारण तुमच्या पक्षात तुम्ही भोंदू लोकांना मंत्री बनवलं तर मेंदू असलेली लोक पळूनच जाणार ना. असला जाऊ दे, बिरबल पण जाऊ दे, पण माझ्याकडे तिसरी एक व्यक्ती आहे जी मांजी आहे. कोण? माझ्या कलेजाचा तुकडा. कोण? जोधाबाई. जोधाबाई, जोधाबाई. त्या जोधाला आता बाय बाय करायची येल आली आता. हो ती जोधाबाई ना तुमची मानसिंग बरोबर गेली आहे दुसऱ्या पक्षात स्थापन करायला. ह्याच्या असला म्हणजे मानसिंग आणि जोधानं वेगळा पक्ष वेगळा काढला. पक्ष काढलाय आवरच नाही तर मानसिंगचा जोधाला पाठिंबा न जोधाच्या सलीमला पाठिंबा. काढू दे, वेगळा पक्ष काढू दे, वेगळी आघाडी काढू दे, वेगळी युती करू दे, लोकांना युतीत काढू दे, कशातही काढू दे, आपल्याला टेन्शन नाही. कारण त्यांना कल्पना नाही आहे नुसती आघाडी काढून राजकारण होत नाही. त्यासाठी कार्यकर्ता लागतो, ते पाठिंबा देतात. त्या मानसिंगला निरोप दे. 4 कार्यकर्ते जमवता जमवता हातभर पाठिंबा होईल, मग त्याला कळेल काय असतं कार्यकर्ता. कार्यकर्ता असा सहज हातात येत नाही, त्याला आणावा लागतो, बसवावं लागतं समोर. आणि मी जरी म्हातारा झालेलो असलो तरी हल्ली तरुण कार्यकर्ते मांजाच माग आहेत. कसली तरुण कार्यकर्ते आहेत. हाय काय? खावाला चिकन स्टार्टर न पिवायला 2 क्वार्टर दिले ना तर फुटतात यांचे कार्यकर्ते. जाऊ दे, सलीमला जाऊ दे, बिरबलला जाऊ दे, मानसिंगला जाऊ दे, रजपूतला जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. माझ्या मागं कोण उभं राहणार आहे? असलं मी एकटाच आहे. नाही दादूस, मी आहे ना तुमच्या थांब, मी एकटाच पुरेसा आहे. का? अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं नाही, सगळ्यांना ईडीचे चटके दिले तर नाव लावणार नाही. अरे ईडी कुणाकडे पण असेल पण काडी माझ्याकडे आहे ना. मी अनेक काड्या वर्षानुवर्ष वापरते ज्याची कल्पनाच नाही. एक काडी लावीन अशी मांडीला एकेकाच्या सगळ्यांना कळल हे प्रकरण आपल्या मांडीशी येत आहे म्हणून.
अरे काय पण असलं तरी मी अजून हाय. पुरं गेल्यावर लोकच म्हणतील मला शेवटी काकानच खेळ मांडी यालाय. नाही पण तुम्ही आता एकटे नाही काय करू शकत. का? तुम्हाला माहित नाही आता आपला वॉर्ड महिला राखीव झालाय. त्याच्यामुळं मिनी उभं राहत. चल, तुला काय करतंय राजकारणातलं? मला काय कळतं म्हणजे मिनी राजकारण चांगलं खेळू शकते बोल. असं म्हणतीस? उभी राहणार म्हणतीस? मिनी राहणार. ह्यो चांगला गेम आहे. अनारखली यो सल्तनत हिंदुस्तानचा बादशाह अकबर हल्ल्या डुल्या पाटील तुझ्या माग हाय. पण मला सांग, भाषणाला जेव्हा उभी राहशील तेव्हा बोलशाल काय? भाषणाला ना मिनी सांगन लोकांना तुम्ही मला तुमच्या समस्या सांगा. मिनी त्या प्रामाणिकपणे सोडवायला तयार आहे. अनारखली राजकारण आणि प्रामाणिकपणा हातात हात घालून चालत नाही. अजिबात चालत. ज्या गादीवर मी बसता होती गादी एकदम मऊ आहे पण त्याच्या आत काट आहेत काट. तुला काय माहित राजकारण करून अगं ही माझी फुल पॅन्ट होती त्याचा सुरका झालेला आहे आता. असं राजकारण असतं. त्यामुळे मी तुला सांगतो तू आपलं तुझ्या नादाला लाग. माझ्या नादाला लागू नको. मी काय तुला शीट देणार नाही. तुम्ही मला गादीवर बसवणार मी नाही. बसवणार नाही. तुम्ही मला गादीवर नाही बसवणार. मी नाही बसवणार गादीवर. नाही बसवणार गादीवर. तुम्ही म्हणा तू माझ्याकडनं फाटांतर करून घेतेस का तुझं फिक्स होत नाहीये काय बोलायचं? मी तुम्हाला फुल अँड फायनल विचारतं तुम्ही मला गादीवर बसवणार हो No. की नाही हो? नो चान्स यू कॅन गो आउट. ठीक हो मग मी चाललं माझ्या सलीमच्या पार्टीन. अनारखली गेली, सलीम गेला, मानसिंग गेला, राजपूत गेला, बिलबर सुद्धा गेला. जाऊ दे, आघाडी स्थापन करू दे, काय करायचं ते करू दे. पण मशीन माझ्याकडेच आहे. कुठलं बी बटन दाबा निवडून मीच येत आहे. बायको ऐका ना, हा इकडे या. बोल ना. आता फ्रेश व्हा हा आणि चहा पिऊन घ्या. बर ठीक. आणि हो, हा आपला बंटी आता शाळेतून येईल की नाही, हा त्याला चहा बिस्किट द्याल आणि त्याचा अभ्यास घ्याल का जरा. बर. हा आणि अयो कपडे ऐका ऐका हा. ऐका, मी कपडे लावलेत मशीनला, ते जरा वाळत घालाल. आणि जर मला उशीर झाला तर बंटीला गाणं किंवा गोष्ट सांगून झोपवा. हा, एक मिनिट, तू चाललीस कुठे? मी हा मी चालले बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. कुठले पडदे बदलायला? ओ पडदे बदलायला नाही हो, मग बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. म्हणजे? आपल्या सोसायटीमध्ये खाली सिनेमाचं शूटिंग चालू आहे की नाही? हा, ते येताना गर्दी बघितली मी. बघितलेत ना? हा. त्याच फिल्म मध्ये मला काम मिळालंय. काय? तुला मग? सिनेमात काम? हो. तर इतकी वर्ष सोसायटीमध्ये लोकांनी मला भाव कधी दिला नाही, तुला डायरेक्ट बाहेरच्या लोकांनी येऊन सिनेमात काम दिलं? म्हणजे अहो आम्ही बायकांनी तशी अटच ठेवली ना. काय? आम्ही त्यांना सांगितलं, हा. देखो बो अभी हमारे सोसाइटी में तुमको शूटिंग करने का रहेगा हाँ। तो हमको काम देना पड़ेगा. तो डिरेक्टर लगेच हो म्हणाला. नाही म्हणून सांगते कोणाला? बरं, बरं, बरं. मला, हा. जोशी वहिनींना हा. आणि निकम काकूंना तिघींनाही काम दिलंय. बोला. काय सांगते? मग? म्हणजे हिंदी सिनेमात इतकं पटकन काम मिळतं? हो. मी उगाच इतके वर्ष स्किट करतोय. तुमच्या आवाजात जादू नाहीये ना. म्हणजे? असं गिरणीच्या भोंग्यासारखा बसाडा आवाज आहे. असं तुझा आवाज काय कोकिळेसारखा मधुर आहे? आहेच मुली. असं असं मी नाही. हा. कोण म्हणाला असेल सांगा? कोण? तो डिरेक्टर. काय फसवताना नको तिथे कामाला लावता. हा? नाही काय नाही, असं बोलतोय मी. हा. काय म्हणाला माहितीये का? हा. मला म्हणाला भाभीजी हा. आपके आवाज में कोयल जैसी मिठास है. काय? दातात अडकला माझ्या. तुम्हाला माहितीये का गंमत? काय? आमच्या तिघींमध्ये ना हा. त्यांनी फक्त मलाच डायलॉग वाला सीन दिलाय. बघा आता. हा, काय काय बघू बघा, दादा. बघा, बघा. मी वाचून दाखवते. हा, बघू दे. हाँ, हे बघा. हा. सुरेखा कहती है हा. मैंने हमेशा उसे चाहा, उसके लिए व्रत रखे. ऐका क्या क्या? ऐकतोय मी. हाँ, उसके लिए लोगों के ताने सुने. बर. और आज वो मुझे छोड़कर चला गया. अच्छा. आणि आणि मग मी म्हणते, हा. मला नाही मग तुझा dialogue आहे? माझा पाठ झालंय. Yes. हा, मग मी म्हणते, हा. बेचारी. पुढे 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 हा, पुढे पुढे काय पुढे? झालं नाही नाही, ते मला कळ, बेचारी कळलं मला. पुढे काय पुढे? एवढंच. हा तुझा डायलॉग आहे? हा. अगं हा डायलॉग कमी, तुझ्या अभिनयावरची प्रतिक्रिया जास्त वाटते मला. हा. नाही नाही करा, तुम्ही थट्टाच करा. अगं पण चुक 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 बेचारी ह्या डायलॉगनी बॉलिवूड मध्ये काम मिळणं म्हणजे
अशी असं शिंक देऊन विमान पाडण्यासारखं आहे ग. गप्प बसा हो. अगं मग काय अहो बायको एवढं बॉलिवूड मध्ये पदार्पण करते, तिला नुसतं डिस्करेज करणार. अगं नाही. काही बोलू नका. माझं ठरलेलं आहे, मी आमच्या बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार. येस. अगं दूधवाल्याशी बोलताना मी मरते की तू मरते अशी 2 भाषणांमध्ये मारामारी होते ग. काय बोलतेस तू? आणि मला एक कळतं तू हिंदीमध्ये डायलॉग कसं म्हणणार आहेस? असं होतं ना की हॅलो, हा विचारांचं कर. फ्युचर डान्स अकॅडमी इथून इन्क्वायरी आली होती. हा मी गेली. हॅलो हॅलो हा, मी इन्क्वायरी केली होती सर. कसली? हॅलो हा. हा बोलो हा मी मिस चेतना. मिस काय एक मिनिट. मिस मारते काय मला? मिस काय बोलतेस? मिनिट. आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल ना तर लग्न झालेलं असं सांगायचं नसतं कोणाला. तू येडीस काय? हो काम मिळत नाही. अरे. मी लपवणार आहे. हेलो हाँ बोलो आपके यहाँ आइटम डांस सिखाता है ना? हाँ वो मेरे को सीखने का है. हाँ कितना चार्जेस लेता है? 5,000. चालेल मैं आएगा कल से आता है. हे ठेव चल. काय चालेल 15,000 पगार आहे मला, त्यात 5,000 क्लासला घालणार आहेस तू? पण एक सेकंड, उठ. काय? तू काय आयटम डान्स करणार आहेस? हो आता तुम्हाला कसं समजावू मी? कसं काय? अहो आमच्या बॉलिवूड मध्ये ना सगळ्यांना आयटम नंबर करावा लागतो हिरोईन्स ना. मला नको काय याला? अगं तू सोसायटीमध्ये गरबा करताना 10 लोकांना पाडतेस, तू कसला आयटम डान्स करणार आहेस? अहो म्हणून तर मी क्लास लावते की नाही. अरे यार तू एक बघ, तुम्हाला जितकं वाटतंय ना तितकं मी वाईट नाही नाचत हा. मी तसं नाही बघा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. 1 मिनिट. आमिर भाऊजी वाजवा जरा. हे चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी, तूने कदर ना जाने रामा, हाय रामा, हाय रामा, हाय रामा. अरे वाह वहिनी, क्या बात है, एकदम रावस. काय रावस काय? खिडकीकडून दुर्बिणीतून माझ्या बायकोचा डान्स बघतोस? एवढं कॉन्सन्ट्रेशन वाजवताना कर. नाही बघ पंचवेळेला डुलक्या मारत असतो. बाहेर भेट ना, असं कुदवतो तुला दोन्ही बाजून वाजवतो चांगला तुला. अहो, शांत व्हा बरं शांत जरा. बसा काय फालतूगिरी चालली तिची? शांत व्हा. बाबा भाऊजी डोंट माइंड हा. म्वा. काय चाललंय काय? अरे कुठे मला चाललंय? आणि तुला अहो जरा शांत व्हा बरं. शांत व्हा म्हणजे हे बघा आमच्या बॉलिवूड मध्ये ना फॅन्स ना असंच हँडल करावं लागतं. काय सारखं आमचं बॉलिवूड चाललंय तुझं? बसा बरं. हे बघा तुम्ही चिडू नका. चिडू नका काय? मला कळतोय हो तुमचा त्रास, हा. पण ना हे आमच्या बॉलिवूड मध्ये असंच चालतं. हा. तुम्ही जळू नका उगाच. मी जळतोय मग ह्या बाबावर, त्याला नीट वाजवता येऊ दे, ह्याच्यावर कसं जळू मी? अहो आत्ताच नाही म्हणत आहे मी. आपलं समजा उद्या मी मोठी ऍक्ट्रेस झाले काय? नाही का दाखला अडकला माझा. ऐका ना, हा. पडद्यावर असे किसिंगचे वगैरे सीन असतात ना. हा मग? हो इतकं रिॲक्ट होऊ नका. हा. तेच सांगते मी, ते टेक्निकल असतं हा. हो. फिलिंग नसतात. असं 4 चौघांमध्ये कसं किस घेणार? शिवा. अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का ग? कळतंय मला. तुम्ही त्रास करून घेऊ नका. बसा बरं. तुमच्या मनावरची वादळं कळतायत मला. अरे कसली वादळ फालतूगिरी चालली तुझी सगळी? असं नका चिडू. हे बघा आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल तर शांत डोक्याने काम करावं लागतं. काही सारखं आमच्या बॉलिवूड मध्ये चाललंय तुझं. अहो मी त्या फॅटर्निटी मध्ये काम करते म्हटलं आमचं बॉलिवूडच म्हणणार ना. कसली फॅटर्निटी? तुझी फालतूगिरी ऐकून माझी फॅटर्निटी. एक काम कर, हे बघ मला कपडे बदलू दे आणि मला फ्रेश होऊ दे प्लीज. अगं बाई अय्या, कपड्यांवरून आठवलं. काय ता? मी तुमचे कपडे ना खाली शूटिंग वाल्यांना दिलेत. काय? मला न विचारता माझं घालू काय मी आता? नाही ऍक्च्युली त्यांना कपाट हवं होतं प्रॉपर्टीसाठी. मग मी तुमचं कपाट त्यांना दिलं, त्याच्यात तुमचे कपडे होते. त्यांनी विचारलं वापरू का मॉप साठी? मी म्हटलं वापरा. अरे हे शूटिंग वाले आहेत की पथनाट्यवाले आहेत? कोण हे? ओके पॅकअप. अय्या मला कॉल आला. बापरे, मला ऑल द बेस्ट करा प्लीज. माझं काम चालू आहे. इकडे ते काय बोललं ऐकलंस तू? हा पॅकअप म्हणजे शूटिंग संपलं असं बॉलिवूडचा अर्थ आहे, कळलं का? बॉलिवूड मध्ये पॅकअप म्हटलं की शूटिंग संपलं. नहीं हो, त्यांनी मला सांगितलंय मैडम पैकअप बोलेंगे ना तो तुम नीचे आना, तब तक आराम करो. अगं आराम करो म्हणजे तुम्ही जाम बडबड केली असेल, त्यांचं डोकं चावलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही आराम करो, डोके को आराम दो, हमारे डोके को आराम दो, म्हणून ते बोलले असतील. अगं इथे पॅकअप बोलशील सगळे निघून जातील, पहिला मी असेल, कळलं काय? नाही असं कसं? असं काय? पॅकअप काम संपलं, शूटिंग संपलंय त्यांचं. म्हणजे माझं पदार्पण हुकलं. ते पदार्पण मरू दे, तू अर्पण केलेलं कपाट पहिले घेऊन ये, नाही तर टेम्पो मध्ये टाकतील, गोडाऊन मध्ये टाकून देतील, कळलं काय?
अहो हा ऐका ना, आता काय मी फक्त कपाटच नाही, हा मग माझा हार, तुमची सोन्याची अंगठी सगळं दिलंय. अगं घेऊन ये पहिला ती